विद्यार्थी मित्रांनो, 11वीत आहात तुम्ही, बरोबर आहे? आणि तुमचं कॉलेज उशिरा सुरू झालेलं होतं. ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस अरे किती राउंड झाले तुम्हाला माहिती आहेत ना? 1, 2, 3, 4 राउंड झाले. पुन्हा स्पॉट राउंड सारखे राउंड झाले. नंतर तुमचं कॉलेज सुरू झालंय. मग ऑब्व्हियसली आणखीन 10वी सारखं कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. आता हे तुम्हाला पण कळालं लक्षात घ्या. त्यामुळे पोर्शन कुणाचं कंप्लीट आहे? ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ना, त्यांचा अजून 11th काहीच झालेलं नाहीये. सिरियसली अभ्यास खूप कमी आहे. आता ठीक आहे, ज्यांची क्षमता होती, त्यांनी अकॅडमी जॉइन केल्या, लाखो रुपये भरले. अरे त्यांचं सुद्धा काही झालेलं नाहीये. कारण ते जे करत बसले होते आणि जे-ई-मध्ये एन-सी-ई-आर-टीचे मॉडेल्स वापरतायत. सगळं डोक्यावरून गेलंय. बरं हे सगळं झालंय, ठीक आहे. आपण म्हणतो ना, झालं गेलं गंगेला मिळालं म्हणूया आपण. आता काय करायचंय? 12वी सुरू करू मी. माझं 11thच कंप्लीट नाहीये, तर मग 12th कसं करायचंय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत तुम्हाला. शांतपणे लक्ष द्या. बरं. पहिली मानसिकता मी तुम्हाला मुलांची सांगतो, की सर माझा बेस पक्का नाहीये. मी माझ्याकडे 12th स्टँडर्डला वर्षभर मुलं येतात. अगदी बोर्डच्या एक्झामला 1-2 महिने उरलेले असताना सुद्धा मुलं येतात. ओके. वर्षभर तर येतातच. मी काही मुलं बघितलंय, की ऐकतात. "सर काय करायचं सांगा?" "हे करायचं ना?" "ओके. समजलंय मला मी करतो." पण काही मुलं माझं 11th वीक आहे. ओके. हेच हेच डोक्यात ठेवून बसतात आणि 12th सुद्धा अभ्यास नीट करत नाहीत. मग पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या. पहिली गोष्ट तुम्हाला काही डोक्यात डाउट असतील, शंका येत असतील, आमच्या टीमपैकी प्रदीप सर, सुमित सर यांना तुम्ही कॉल करू शकता. एक एस्पायर हे आपलं चॅनल आहे. यालाही तुम्ही सबस्क्राईब करा. आता सी फॉर्म ओपन होत आहेत. ओके. ती माहिती हवी आहे तुम्हाला. डॉक्युमेंट्स रिलेटेड काही डाउट असतील, तर चॅनलवर डिटेल माहिती आहे काउन्सिलिंग रिलेटेड. ओके. नंबर डाउन करून ठेवा. तर सगळ्यात इम्पोर्टंट 12th स्टँडर्ड स्टार्ट करायचंय. डिफरन्सिएशन पहिला टॉपिक आहे. डिफरन्सिएशन साठीचे फॉर्म्युले फिजिक्समध्ये झालेत 11वीच्या दुसऱ्या टॉपिकमध्ये. ओके. साइनचं डेरिव्हेटिव्ह, कॉसचं डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले सुद्धा तिथे दिलेले आहेत. मग तेवढे सफिशियंट नाहीयेत. मग मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला 11th काही गोष्टी कराव्याच लागतील. त्यातलं सगळ्यात इम्पोर्टंट आहे ट्रिगो 2. होय. फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, कंपाउंड अँगलचे फॉर्म्युले sin 2 थीटा, cos 2 थीटा, sin 3 थीटा, cos 3 थीटा. डिफरन्सिएशन, इंटिग्रेशन, अगदी फिजिक्समध्ये एनालिटिकल ट्रीटमेंट, कॉम्पोझिशन ऑफ 2 एसएचएम. बऱ्याच ठिकाणी, अरे किती ठिकाणी मॅलस लॉ, म्हणजे काही जण त्याला मालूस लॉ म्हणतात. तिथे कॉस स्क्वेअर ही टर्म येते. ब्रूस्टर्स लॉ, तिथे टॅन थीटा ही टर्म येते. म्हणजे तुम्हाला ह्याच्यापासून सुटका नाहीये, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. पुढे इंजिनिअरिंगला गेल्यानंतर सुद्धा ट्रिगो 2 शिवाय जमणारच नाहीये. तिथं बीटा फंक्शन, गॅमा फंक्शन काही वेगळे असतील, शॉर्टकट टेक्निक वेगळ्या असतील म्हणूया आपण. पण तुम्हाला तिथं ह्याच्याशिवाय गत्यंतर नाहीये. तेव्हा ट्रिगो 2 ॲट एनी कॉस्ट पहिला करा. बरं याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की ॲप्लिकेशन डाउनलोड केलं का? नसेल तर करा आणि आपल्या ॲप्लिकेशनमध्ये सह्याद्री 2027 बॅच आहे. स्टोअर ऑप्शनमध्ये त्या बॅचमध्ये जाऊन कंटेंटवर क्लिक करून 11च्या कंटेंटमध्ये सगळे फ्री व्हिडिओ आहेत. पहिला कंप्लीट करा. बरं. आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की 12चा टॉपिक जर सुरू करायचा असेल, तर मी माझा प्लॅन तुम्हाला अगोदर एक्सप्लेन करतो बरं का. नीट लक्ष द्या. आता ॲक्चुअली आपली जी 2027 बॅच आहे ना, याचा स्टडी प्लॅन मी तुमच्यावर शेअर करतोय. मी म्हणत नाहीये की बॅच परचेसच करा. पण काय जी स्टडी प्लॅन मी तुम्हाला देतोय, जी स्ट्रॅटेजी आम्ही फॉलो करणार आहे, त्याचा आम्हाला रिझल्ट मिळालेले आहेत बाळांनो. त्याचे आम्हाला रिझल्ट मिळालेले आहेत. बरं, या स्ट्रॅटेजीमध्ये मी सांगतो फर्स्ट 1 मंथ पहिल्या एका महिन्यात काय करायचंय? तर पहिल्या महिन्यात मी तुम्हाला सांगतो काय करायचंय. तर काही मुलांचे मी मेसेज बघतो, की "सर मी एम-सी-क्यू सॉल्व्ह करायला घेतोय, पण मला सॉल्व्ह होतच नाहीत." हो, होतच नाहीत. तर कशा होणार? बेसिक गोष्टी क्लिअर आहेत का? त्याशिवाय कसं होणार? तर पहिल्या एका महिन्यात काय करायचंय आम्हाला? पहिल्या एका महिन्यात आम्हाला बोर्डची प्रिपरेशन करून घ्यायची आहे. याच्यात मी काय-काय घेणार आहे सांगतो. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये संघर्ष बॅच आहे. ओके. मी सांगतोय ते नीट लक्ष द्या. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये संघर्ष बॅच आहे, की ज्याच्यामध्ये बघा, की ज्या संघर्ष बॅचमध्ये आम्ही बोर्डची सगळी प्रिपरेशन करून घेतोय. ओके. मग या संघर्ष बॅचमध्ये, या फिजिक्सच्या बॅचमध्ये टेक्स्टबुक मधले न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घेणार का? घेणार ना. सॉल्व्ह घेणार, एक्सरसाइज मधले घेणार. पण तेच फिजिक्ससाठी ओके, न्यूमेरिकल बॅचमध्ये पुन्हा त्या टॉपिक मधले सगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दिले जाणार आहेत. सेपरेटली विथ लॉग कॅल्क्युलेशन. ओके. म्हणजे समजा संघर्षमध्ये एका दुसरा न्यूमेरिकल राहिला असेल चुकून, तर इथं कव्हर होतंय. बरं. केमिस्ट्रीमध्ये आम्ही पुन्हा ऑर्गॅनिकची वेगळी बॅच तुम्हाला देणार. तिच्यात रिएक्शनची भरपूर प्रॅक्टिस करून घेणार आहे. आणि या महिन्यात बघा मी तुम्हाला सांगतो, या महिन्यात म्हणूया आपण आता ॲक्चुअली सांगू तुम्हाला मी
आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये डेट्स वगैरे डिक्लेअर करतोय बरं का. नेक्स्ट सोमवारपासूनच आम्हाला हे सगळं सुरू करायचं आहे. आणि मला एक सांगायचं आहे, जे यावर्षी आम्ही प्रोव्हाईड करतोय या बॅचमध्ये, आम्हाला मॅथ्स बेसिक फाउंडेशन लेक्चर्स द्यायचे आहेत. हो. ट्रिगो 2 तर दिलेच आम्ही लक्षात घ्या. अजून काय लागणार आहे तुम्हाला सांगू का? मॅथ्समध्ये मी तुम्हाला सांगतो मी थेरम स्टार्ट करणार आहे. ओके. अगदी डेली 1चं टार्गेट राहील. करूया रे बाळांनो, करूया. महिन्यात कव्हर होईल सगळं. सगळं करूयाच रे. तर मी म्हणतो हे ठरलंय बरं का. हा पहिला महिना. ओके. म्हणजे बघा मी तुम्हाला सांगतो. मग पहिल्या महिन्यामध्ये आपण जानेवारी महिन्यात जानेवारी आणि फेब्रुवारीच्या दरम्यान म्हणूया आपण एवढं सगळं आपलं कव्हर होणार. मॅथ्सचे सगळे थेरम संपणार. ओके. आणि ह्याला सुरुवात होणार आहे. संपणार नाहीये. मग आपण ऑसिलेशन पासून सुरुवात करणार. रोटेशनल डायनामिक्स घेणार आपण. रोटेशनल डायनामिक्स आणि ऑसिलेशन समजा हे 2 मोठे टॉपिक संपले पहिल्या महिन्यात म्हणूया आपण. त्याचबरोबर एखादा मॅग्नेटिक मटेरियल सारखा छोटा पण संपला, ड्युअल नेचर संपू शकतो. 3 टॉपिक झाले. केमिस्ट्रीचे केमिस्ट्रीचे पण 2-3 टॉपिक होऊ शकतात. आणि मॅथ्स सगळंच कंप्लीट होणार आहे थेरम. मग नेक्स्ट मंथ ओके सेकंड मंथ. आता सेकंड मंथमध्ये सांगतो की संघर्ष बॅच सुरूच राहणार आहे. पुढचे टॉपिक सुरू राहणार. ओके. त्याच्यानंतर न्यूमेरिकल बॅच, ऑर्गॅनिक सुरूच असणार आहे. मॅथ्सचे थेरम झालेले असणार आहेत. तरी मी तुम्हाला सांगतो मग त्यावेळेस सेकंड मंथमध्ये नवीन काय असणार आहे तर आपण त्याला म्हणतो क्रॅश कोर्स पण तो आहे वर्षभराचा बरं का लक्षात घ्या. मग तो देखील तुम्हाला मिळणार आहे. क्रॅश कोर्स देखील तुम्हाला मिळणार हे लक्षात घ्या. मग क्रॅश कोर्समध्ये मग एमसीक्यू स्टार्ट होणार. टॉपिक कुठले असणार आहेत? जे आपण पहिल्या महिन्यात कव्हर केले ते. म्हणजे आपली ही बॅच पुढे असणार आहे संघर्ष बॅच, ऑर्गॅनिक बॅच, न्यूमेरिकल बॅच पुढे असणार आहे. कव्हर झाल्यानंतर ही बॅच स्टार्ट होणार. बरं या बॅचमध्ये पण आम्ही काय करणार आहे, की तुम्ही चेक मी सांगतो तुम्हाला. मला काय म्हणायचं आहे, याच्यामध्ये आम्ही कुठलाही टॉपिक सुरू करायच्या अगोदर समजा रोटेशनल सुरू करायचं. त्याचा अर्धा पाऊण तास 1 तासाचं लेक्चर असणार आहे फॉर्म्युला रिव्हिजन. कंप्लीट फॉर्म्युला रिव्हिजन आणि मग एमसीक्यू. बरं एमसीक्यू घेत असताना सुद्धा टिपिकल क्वेश्चनला मी सगळे फॉर्म्युले व्यवस्थित एक्सप्लेन करतो बरं का लक्षात घ्या. काही घाई नाही. पण मनातच भीती असेल तर मुलं कच खातात बरं का लक्षात घ्या. तेवढं टाळायचंय. काही नाही चुकलं तुमचं सगळं कव्हर होणार आहे. झालं मग आता 3ऱ्या-4थ्या महिन्यापासून हे असंच सुरू राहील म्हणूया आपण. ठीक आहे. मग आता जानेवारी स्टार्ट करतोय. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये स्टार्ट केलं होतं, डिसेंबरमध्ये संपलं. एप्रिलमध्ये स्टार्ट केलं होतं, डिसेंबरमध्ये संपलं. ओके. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. अगदी 8-9 महिने म्हणूया आपण. ठीक आहे. आता मग जानेवारी स्टार्ट केलं तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ओके. दिवाळीपर्यंत फिनिश. दिवाळीपर्यंत फिनिश. आणि दिवाळीनंतर आफ्टर दिवाळी मी तुम्हाला सांगतो आपला त्यावेळेस मात्र अगदी म्हणूया आपण जसं रँकर्स बॅच असते यावर्षी आम्ही लॉन्च केली तशी त्यावेळेस ती बॅच लॉन्च होणार शेवटच्या 3-4 महिन्यात आणि एक्स्ट्राऑर्डिनरी अभ्यास त्यावेळेस सुद्धा होणार आहे. होय, होणार हे लक्षात घ्या. एक्स्ट्रा ऑर्डिनरी होणार. मग मला सांगा एवढं केल्यावर तुम्ही कशाला काळजी करताय? राहिलंय का तुमचं 11वीचं? राहू दे ना, आम्ही करतो ना कव्हर सगळं. कारण आपल्या ह्याच्यामध्ये सीरीजमध्ये तुम्हाला जी बॅच आम्ही जी आपली मुलं जी आहे 2027 बॅच, सह्याद्री 2027 बॅच ही तुम्ही सर्च करा बरं का रे बाळांनो. हे आमचं प्लॅन आहे असं. ओके आणि एक लक्षात घ्या. मग रोज किती व्हिडिओ मिळतात? संघर्ष बॅचचा 1 व्हिडिओ मिळतोय. फिजिक्स न्यूमेरिकल बॅचचा 1 व्हिडिओ मिळतोय. क्रॅश कोर्सचा 1 व्हिडिओ मिळतोय. हो, एवढंच मिळणार आहे तुम्हाला लक्षात घ्या. 3 व्हिडिओज. काय अवघड आहे? आणि माझे व्हिडिओ अर्ध्या-पाऊण तासाचे असतात. क्रॅश कोर्सचे मोठे असतात बरं का लक्षात घ्या. कारण क्रॅश कोर्स नावालाच क्रॅश कोर्स आहे. तो मोठा कोर्स आहे लक्षात घ्या. आणि तुम्हाला मी सांगतो टॉपिक वाईज टेस्ट वगैरे होतायत. ओके. ग्रुप टेस्ट होतायत. टेस्ट सीरीजच वेगळी असते 12च्या मुलांसाठी. मग आता मला सांगा ह्यात काय-काय देतोय बघा मी नीट लक्ष द्या. संघर्ष बॅच सेपरेटली दिली जाते मुलांना. न्यूमेरिकल बॅच दिली जाते. ऑर्गॅनिकची बॅच दिली जाते. थेरमची बॅच दिली जाणार आहे. त्याच्यानंतर क्रॅश कोर्स तुम्हाला मिळणार आहे. मग या सगळ्या गोष्टी एकत्रच आम्ही प्रोव्हाईड केलेल्या आहेत. पण प्लस प्लस तुम्हाला काय हवी आहे? तुम्ही चॅनलवर सर्च करा. तिथं पर्सनल मेंटरशिपचा पण प्रोग्राम आहे. मग वाट कुठली बघताय? कॉल करा. बोला आमच्या टीमशी. मी पण तुमच्याशी बोलायला उत्सुक आहेत लक्षात घ्या. म्हणजे तुमचे काही जेन्युइन डाउट असतील, तर मी सुद्धा तुमच्यावर बोलायला आहेच तयार म्हणूया आपण. मग आता करा सुरुवात. मी असं म्हणत नाही बरं का, की माझाच कोर्स घ्या. पण YouTubeवर जेवढी चांगली लोकं आहेत ना, त्यांना फॉलो करा. कोण चांगलं आहे? कुठं नुसता टाईमपास होतोय, या गोष्टी तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत. हां, टीचिंगवरून तुम्हाला आणि ज्याचं टीचिंग आवडतं ते जॉइन करा. हां, ज्या शिक्षकांची टीचिंग आवडते ते नक्की तुम्ही जॉइन करा. YouTubeवर खर्ची नाही मुळानो. ज्या गोष्टीसाठी अगोदर लाखो रुपये भरायला लागत होते, त्याची फी आता 5,000-6,000 तुमचं कव्हर होतंय. ओके. मग आता विचार करू नका, कॉल करा. ऑल द बेस्ट.